हाय फ्रेंड, आम्ही चाललो आहे शॉपिंगला वाशी नाक्या मार्केटमध्ये. आणि मंडे मार्केट बोलतात त्याला. वाशी नाक्यामध्ये असतं ते. आणि खूप छान मार्केट भेटतं, म्हणजे स्वस्त असतं तिथं सगळं. आम्ही ब्रिजवरती उभा होतो, थोडं मस्त व्ह्यूज होता, मस्त छान वाटत होतं इथे उभा राहिलो होतो आम्ही तेव्हा. आता आम्ही निघालो आहे. हे ब्रिजच्या खालीच मंडे मार्केट भरतं समज. ह्या ब्रिज खालीच मंडे मार्केट असतं. चाललो आहे आम्ही रस्त्याने. इथे बघा, इथे ना महादेवाचं मंदिर आहे. खूप छान वाटत होतं. संध्याकाळच्या टायमाला मंडे मार्केट भरतं ते. आम्ही संध्याकाळच्या टायमाला बघा किती छान मार्केट भरलेलं आहे. भांडी, इथे भांडी स्वस्त भेटतात बघा. भांडी आहे, अजून तकिये आहेत. उषा म्हणजे उषा, मराठीतून उषा बोलायचं. हे बघा छोटे बच्चाचे निकर आहेत. इथे छोट्या मुलींचे ड्रेस आहेत, पॅन्ट आहेत, बॉटल्स आहेत, स्कूलमधल्या लेकरांचे, माणसांचे, सगळ्यासाठी. इथे इयरिंग आहेत, खूप छान छान इयरिंग होत्या. हे बघा 50-50 रुपयाला वडणी होती ही. आणि ह्या घड्या तर खूप छान होत्या, खूप छान, म्हणजे खूप छान घड्या होत्या. 100 रुपयाला घडी होती फक्त. किती छान घडीची क्वालिटी, आणि खूप छान घड्या होत्या. मयुरी बघती तेव्हा किती छान घडी होती ती. छान. इथे कुर्ते होते, म्हणजे वरती टॉप घालतात ना जीन्सवरती मुली. टी शर्ट, टॉप्स, खूप छान छान टॉप होते, टी शर्ट होते. मयुरी बघती आहे त्यांना. खूप छान दिसत, खूप छान दिसत होते ते टॉप. आणि स्वस्त बी होते, 100 रुपये. इथे लेस घेतली मी, 30 रुपये मीटर होती. खूप छान लेस होती, म्हणून मी घेतली ड्रेससाठी, लावायसाठी ड्रेसला. मी 3 मीटर लेस घेतली आहे फक्त. ही वाली लेस मी घेतली आहे. खूप छान लेस होत्या आज, मस्त मस्त लेस आल्या होत्या. ह्यावाल्या लेस मस्त होत्या, ह्यावाल्या पण होत्या. ह्या कॉटनच्या लेस होत्या, म्हणजे एकदम मस्त. कॉटन साडीला, सफेद साडीला, म्हणजे नेव्ही ब्लू साडीला अशा लावायला मस्त होते त्या कॉटनमधून साड्या. आणि ह्या पॅच होते, 10-10 रुपयाला पॅच होते हे. म्हणजे आपले साडीच्या ठिकाणी कुठं कुठं मध्ये मध्ये लावायला खूप छान होते. मी ही वाली लेस घेतली आहे, 3 मीटर. हे बघा, तो 3 मीटर लेस मोजून देतो आहे मला. आणि तुम्हाला जर मंडे मार्केटमध्ये यायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा की मंडे मार्केट कुठे भरतं आहे. मुंबईमध्ये आहे मंडे मार्केट, चेंबूरमध्ये. तुम्हाला मी कमेंटमध्ये मला जर विचारलं तर नक्की तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कुठे भरते मंडे मार्केट. खूप स्वस्त असतं इथं. हे ब्रश ब्रश त्याच्या हे ब्रश 100, 200, 300 रुपयाची किंमत आहे. तिथे फक्त 20 रुपयाला ब्रश आहे. आणि मला हे खूप, म्हणजे मला हे मंडे मार्केट खूप आवडतं. तिथं क्वालिटी बी खूप छान असते सामानाची, आणि सामान बी खूप छान भेटतं. हे नेकलेस बघा, हे नेकलेस तर इतके छान होते बघा. 30-30 रुपयाला नेकलेस होते, फक्त 30 रुपयाला. हे गळ्यातले डायमंडवाले हे बघा किती छान होते. हे तर खूप छान होतं, नाजूक एकदम. तो एक मल्टी कलरचा बी खूप छान होता. हे बघा मल्टी कलर. इथं रिंग्स पण होत्या, हे बघा रिंग्स खूप छान, खूप छान वाटत होतं मला हे रिंग्स हे बघायला.
आम्ही जास्त करून घ्यायला नाही पण बघायला जातात. काही स्वस्त असलं तर घेऊन टाकतात. हे बघा मल्टी कलरमधून होता खूप, म्हणजे कोणत्या बी साडीवर ड्रेसवर तुम्ही घालू शकता. बँगल्स होत्या, लॉंग हार होते, राणी हारसारखे होते, खूप छान छान होतं. पण मी नाही घेतलं, मी घालतच नाही तर मी घेतलं नाही, फक्त बघितलं आणि पुढे जाणार होतो आम्ही. तर मी खूप वेळ बघितलं, मला खूप आवडलेला हा नेकलेस. पण मी घेऊ कुणासाठी, कोण घालणारच नाही, तर म्हणलं कुणासाठी घेऊ, म्हणून मी वापस ठेवून दिलं. 30 रुपये काय मोठी किंमत नाही आहे, पण नाही घेतलं मी ते. हा पण खूप छान होता, हा पण मला आवडला होता. असे खूप मार्केट भरतं, एकदम भरपूर मार्केट भरतं आहे. हा, आणि इथे कॉट सेट होता, खूप छान छान कॉट सेट होते इथं. 250 रुपयाला कॉट सेट होता इथं. आणि असं नाही की कपडा फाटलेला आहे की खराब आहे, ब्रँड न्यू कपडा, म्हणजे छान येतो. ब्रँड नसतो म्हणजे, पण न्यू कपडा असतो, एकदम न्यू. असंच नाही की वापरलेला आहे की काय. खूप छान कपडा आहे. मी स्वतःसाठी पण बघितलं इथं कॉट सेट. बघा, त्याने मला दाखवले कॉट सेट, दाखवतोय तुम्हाला. मस्तपैकी मी बघते कॉट सेट, खूप छान वाटत होते कॉट सेट. आणि हवा खूप छान सुटली होती, मस्त वाटत होतं. नाही ते जादा तर मंडे मार्केटमध्ये एकदम गरम होतं, गाव खूप गर्दी असते. आणि उलटा थोडा कॅमेरा झाला त्याच्यासाठी सॉरी. हे बघा, इथं नाही का कपडे भेटतात मीटरवर, 20 रुपये मीटर कपडा आहे. खूप छान छान कपडे असतात, कॉटन असतात, वेल्वेट असतात, सिल्क कपडा असतो, खूप छान छान. इथे साड्या होत्या, साड्या तर खूप स्वस्त होत्या, 600-500 अशा साड्या होत्या. ही 700 रुपयाची साडी होती, खूप छान साडी आहे. इथे हे होते, बॅग होत्या छोट्याशा, आपल्याला कामाला जायला या कुठे जायला, बाहेर थोडंसं फिरायला जायला खूप छान छान होत्या बॅग्स. आणि 100 रुपये फक्त किंमत होती याची बॅगची. तुम्ही पण नक्की या, येताना तर तुम्ही नक्की या मार्केटमध्ये या, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि खूप स्वस्त मार्केट आहे. वाशी नाक्याला या आणि मला सांगा की हे मार्केट कुठे भरतं. वाशी नाका, आता मी तुम्हाला एवढं पण सांगितलं, चेंबूर वाशी नाक्यामध्ये मार्केट भरते, पण आता हे कुठे भरते ते एरियाचं नाव मी सांगितलेलं नाही आहे फक्त तुम्हाला. खूप छान मार्केट भरतं आहे, खूप म्हणजे खूप स्वस्त पण असतं ना, म्हणून मजा वाटते एकदम घ्यायला पण त्याच्यामुळं आमचा व्हिडिओ पण खूप मोठा झाला आजचा. हे बघा किती छान पर्स होती, एकदम असं वाटत होतं की हायफाय, एकदम भारी. आपण हीच पर्स दुकानात घ्यायला गेलो तर आपल्याला 500-600 सांगतात. ह्या पर्सचे खुद माझ्या हातात आहेत, ह्या पर्सचे बी 300 रुपयाशिवाय मला देत नाहीत कोणी. मी आता नवीन एक पर्स घेतली, तिच्यात मी 300 रुपयात मी पर्स घेतलेली. आणि ही पर्स 100 रुपये. बघा काय पाहिजे आता, 100 रुपयात काय येतं आजकाल. आणि ही पर्स 100 रुपयात. इथं 30-30 रुपयाला ही कानातले होते, गळ्यातलं होतं, म्हणजे बँगल्स होत्या, लॉंग हार होते, खूप छान छान होतं. ठुशी होती एकदम, म्हणजे गळ्यातली. ते नेकलेस तर 100 रुपयाला होते डब्यामधले. मांगटिका ते सगळं होतं, खूप छान होतं. मला तर खूप आवडलं हे सगळं बी. आम्ही खूप म्हणजे वेळ हिंडलो बी आणि मजा पण केली. हे बघा, हा एक कॉट सेट बघितला, 350 रुपये याची किंमत होती कॉट सेटची. हे बघा, 350 रुपयाला आजकाल काय येते सांगा, एवढे ड्रेस बैल होते. हे बघा, गावाकडं भेटतात, मुंबईमध्ये कुठं भेटत नाही बघायला सहज, पण आलं होतं तर खूप छान वाटत होते बैल बघायला. 250 रुपये किंमत होती त्याची.
खूप छान वाटत होते ते बैल पण, गाय पण होती त्यांच्याकडं आणि बैल पण होते आणि छोटीशी मुलगी विकत होती. मला खूप म्हणजे कसं तरी वाटत होतं तिला बघून की किती छोट्या वयामध्ये तिला काम करावं लागतं ना. आणि इकडे थोडं आमचं काम होतं म्हणून ते बघायला गेलो. मग इकडे मी चप्पल घ्यायसाठी आले. मला चप्पल नाही आहे, माझी चप्पल थोडी तुटली म्हणून मी चप्पल घ्यायला आली चप्पलच्या दुकानामध्ये. आणि मयुरी बघते चप्पल. मयुरी पण खूप छान दिसते ती, तिच्या हातातली घडी तर खूप छान वाटते मयुरीच्या. कोणती घेते ती सँडल बघ. तिला मी दाखवते कोणती घेऊ, तुला बनलं तू कोणती घेते बघ. तिला दाखवली मी सँडल. खूप छान आहे ही सँडल. ही पाय सरक बाई तिला बघू. कावेरी बसली ती करून आणि हा मस्ती करते. क्या नाम है तुम्हारे दुकान का? चप्पल बघते कोणती. बाय, कमेंट करा नक्की.